गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय। दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला आपण या ठिकाणी जमत असतो आणि अण्णांनी जे आपल्याला कल्पतरूचा वृक्ष आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी अवतीर्ण केलेला आहे, लावलेला आहे। त्या वृक्षाच्या छायेखाली आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला बसत असतो आणि ध्यान समजून घेत असतो। म्हणून अण्णांना पहिल्यांदा आपण वंदन करायचंय आणि वंदन करून आपण सांगायचं की आम्ही दर गुरुवारी दर पौर्णिमेला या ठिकाणी येतोय आणि आल्यानंतर जे काही आपण जे ज्ञान आम्हाला दिलेले आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आम्ही आमचं जे उर्वरित आयुष्य आहे ते तुमच्या सेवेसाठी समर्पित करतोय। हे आपण वारंवार सांगणं गरजेचं आहे, कारण की जन्माला आल्यानंतर आपण प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं आहे आणि हे सत्य आपण प्रत्येकाने स्वीकारणं गरजेचं आहे। आणि आपण त्यालाच घाबरतो आणि घाबरल्यामुळे आपण सगळ्या या माया मोहाच्या मागे लागून प्रत्येक जण अपेक्षा ठेवतो की बाबा मला कधी दुःख भोगावं लागू नये, मला कधी यातना भोगाव्या लागू नये। हा प्रत्येक जण परमेश्वराला मागत असतो आणि हा अट्टहास प्रत्येकाचा असतो आणि हा अट्टहास व्यर्थ असून आपण त्यासाठी वेळ न घालवता नको त्या गोष्टी परमेश्वराला मागण्यापेक्षा आपल्याला जे खरं काही पाहिजे ते जर आपण परमेश्वराला मागितलं तर खऱ्या अर्थाने आपण नारंगूल आलं। तुम्ही हा मला मानवाचा जन्म दिलेला आहे, लाख मोलाचा तोलाचा आणि किमतीचा हा परमेश्वरा जन्म दिलेला आहे की त्या जन्मामध्ये हात पाय कान नाक डोळे सर्व बाजूने एकताने परिपूर्ण हा जो माणसाचा जन्म परमेश्वरा दिलेला आहे
त्या जन्मामधून मला कशा पद्धतीने सुटता येईल, या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मला कशा पद्धतीने सुटता येईल, यासाठी मी परमेश्वरा तुझा धावा करतो की या माध्यमातूनच, या नामाच्या माध्यमातूनच मला तू तुझ्या जवळ बोलून घे. कारण की या सुख आणि दुःखाच्या मायेमध्ये मला अडकायचं नाही. कारण की सुख आणि दुःख हे प्रचंड वेदनादायी आहे. सुख जरी वेदनादायी आहे, दुःखही वेदनादायी आहे. म्हणून मला या कशातच अडकायचं नाही. मला परमेश्वर तुझ्या जवळ बोलून घे, हे आपण परमेश्वराला मागायचं. पण आपण हे मागत नाही. आपण काय मागतो? उलट, माझ्या संसारामध्ये मला कसं सुख मिळेल, मला पैसा कसा मिळेल, मला गाडी कशी मिळेल, मला बंगला कसा मिळेल, मला बायको कशी मिळेल, बायको मिळाली तर ती कशी असावी, पैसे खर्च करणारी असावी, संसार करणारे असावे, नवरा कसा मिळेल, मला पैसे देणारा मिळेल, या सगळ्या नको त्या गोष्टी पायी आपण हा जन्म वायाला घालवतो. तो व्यर्थ आहे. असं सांगितलं नाही परमेश्वराने की बाबा लग्न न करता आयुष्य घालवा, असं नाही. परमेश्वराने ते सुद्धा आणलं आणि ते सुद्धा सांगितलं की प्रपंच करून परमार्थ करा.